खरं आहे बरं का. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. तर काय आहे तुम्हाला सांगते, जर दुसऱ्याचं जर सुख बघण्याची ताकद जर आपल्या स्वतःमध्ये असेल ना, तर आपण स्वतः कधीही आयुष्यामध्ये दुःखी होत नाही. हे 100% खरं आहे. काय माहिती आहे का, ज्यावेळेस दुसऱ्या माणसाचं सुख बघण्याची ताकद आपल्यात असते ना, त्यावेळेस आपण आत्म स्वच्छ असतोय, आपलं हृदयातून आपण स्वच्छ माणूस असतोय की त्या माणसाचं चांगलं होतंय. समजा आपलं एखादं नातेवाईक, आपले एखादी मैत्रीण, आपले एखादी म्हणजे जवळची फॅमिली मेंबर कुणीही असू द्या, आणि त्या माणसाचं चांगलं होतंय आणि आपल्याला ना त्या माणसाचं चांगलं होतंय, त्या माणसाला जेवढा आनंद होतोय तेवढाच आनंद आपल्याला होत असेल, तेवढंच सुख आपल्याला वाटत असेल, तर आपण जगातले सगळ्यात सुख व्यक्ती आहोत असं मला वाटते. का माहिती का, कारण दुसऱ्याच्या सुखात सुख मानणं एवढं सोपं नाही. कसं आहे, कारण त्याला हृदय खूप मोठं लागते. अशा माणसांचं ना आयुष्य खूप सोपं असते, तुम्हाला सांगते मी. खूप सोपं आणि खूप आनंदी आयुष्य अशा माणसाचं असते. त्यामुळे मला तर वाटते प्रत्येकाकडे अशी बुद्धी असावी, असं मन असावं. नाहीतर काय काय माणसाचं असते बघा, दुसऱ्याचं थोडंसं जरी चांगलं झालं तर त्यांना ना म्हणजे काय म्हणतात ते, एकदम म्हणजे त्याचं कधी एकदा काय तर ती जी चांगलं चाललंय ना त्याच्या 12 वाजतील असं त्यांचं चाललेलं असते. तर कसं आहे माहिती आहे का, त्या व्यक्तींचे ते विचार झाले, पण आपण तसा विचार काय करत नाही असो, कारण आपले स्वतःचे तसे विचार नाही ते. त्यामुळं आपल्याला त्यांच्या बुद्धीतलं एवढं काय माहिती नाही. पण एवढं तर अनुभवावरनं, म्हणजे जेवढं लाईफ मी जगलेली आहे, जेवढं आयुष्य मी जगलेले आहे, तेवढ्यात तर मला असे अनुभव भरपूर आलेले आहेत. कारण आपलं मन किती स्वच्छ असलं ना, काय काय जणांचं मन एवढं साफ आणि स्वच्छ नसते. तर असो, कारण आपलं स्वतःच आहे त्यामुळं आपण काय करतो, आपल्या लाईफमध्ये सुखी असतो. आणि दुसऱ्यांच्या लाईफकडं आपण एवढं लक्ष देत नाही ना, तीच माणूस खरं तर आयुष्यामध्ये सुखी असते. आपली फॅमिली, आपला बिझनेस, आपलं 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 जे काय आहे पुढं काय प्लॅनिंग आहे व्यवहाराचं किंवा कुठल्या गोष्टीचं, तर त्याच्यामध्ये जर आपण डोकं घालतो ना, तोच व्यक्ती खरं सुख असतं. इतरांच्या फॅमिलीमध्ये म्हणजे इतरांची जी काय चाललंय ना आयुष्यामध्ये, त्याच्यामध्ये डोकं घालण्यापेक्षा आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये ना सुखी राहिलेलं कधीही चांगलं बघा. कारण कसं असतंय, आपण स्वतःकडे जेवढं लक्ष दिलं ना, तर आपल्या आयुष्यात सुखी राहतो आपण. आणि आपण दुसऱ्याच्या लाईफमध्ये म्हणजे जास्त म्हणजे बघायला गेलो ना काय चाललंय तर आपण दुःखी होतो. म्हणजे कसं माहिती आहे का, आपण दुसऱ्याच्या गोष्टीकडे विचार करत बसलं ना, तर आपल्या गोष्टीचं पुढं चांगलं काय प्लॅनिंग होत नाही. त्यामुळे आपण ना कायम पॉझिटिव्ह विचार करायचा, दुसऱ्यांबद्दलही चांगला विचार करायचा. म्हणजे काय होतंय, दुसऱ्यांचं काही चांगलं झालं तरी तेवढी ताकद आपल्यात निर्माण होते की आपण त्यांचं चांगलं बघू शकू. नाहीतर काय काय माणसामध्ये बघा, आता मला भरपूर अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आपण ना प्रत्येक माणसाला आपल्यासारखं समजतो की एकदम स्वच्छ मनाचा आहे माणूस. मला असं पहिलं वाटायचं की पहिली माझ्यासारखीच सगळी माणसं आहेत असं आपल्याला जगात वाटत असते. माझ्याकडची स्वच्छ मनाची माणसं आहेत, कुणाला काय म्हणजे असं आपल्या सुखातच सगळ्यात सुख असं वाटत होतं मला. पण ते सगळं चुकीचं आहे. आपल्याला काय काय दिवसांनी अनुभव आला ना की समजते बाबा, असं काही नसते. जगात खूप प्रकारची लोक आहेत. फक्त ना अनुभव आहे ना तो खूप मोठा आहे, तो विकतच घ्यावा लागतोय म्हणते ते. एकदम खरा अनुभव काय असा फुकट भेटत नाही. त्यासाठी आपलं आपण वयातनं जावं लागतं, त्या सिच्युएशनमधनं आपण जावं लागतं. त्यावेळेस आपल्याला समजते. आर्थिक परिस्थितीतून, बेकार परिस्थितीतून जावं लागते, गरिबीतून जावं लागते, त्याच्यानंतर वाईट प्रसंगातून जावं लागते. ह्या सगळ्या गोष्टीतून ज्यावेळेस आपण जाऊ ना, त्यावेळेस खरं आपल्याला समजते आपण म्हणजे आपली कोणाच्या मनात किती जागा आहे किंवा आपलं कोण किती चांगलं म्हणजे ही बघू शकते आपलं सुख किती कोण चांगलं आणि आपलं खरं कोण आहे हे आपल्या वाईट वेळेतच आपल्याला समजते, मला असं वाटते. त्यामुळं कसं आहे, वाईट वेळ येणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, वाईट वेळ आल्याशिवाय आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळत नाही. सतत आपलं चांगलं चालू आहे, खाणे पिणे ऐशोआराम मस्त मजा, पैसा अडक्याची काही कमी नाही. परत आपल्याला सगळं व्यवस्थित भेटते, सगळं आयुष्यात जे काय ऐशोआरामात सगळं भेटायला लागले. असं जर का आयुष्य राहिलं ना, तर मग आपल्याला आयुष्याची काढायची किंमत राहणार नाही. मी तुम्हाला सांगते, आयुष्यामध्ये आपलं दुःख काय देवानं टाकले ना, म्हणून आपल्याला सुखाची किंमत कळते. कारण कसं आहे, आपण जे आपल्याला कोणत्याही गोष्टीची, आता वाईट गोष्टीची किंमत चांगल्या गोष्टीमुळे कळते, चांगल्या गोष्टीची किंमत वाईट गोष्टीमुळे कळते, असं असते. त्यामुळं कसं आहे, आपण ना कधीही आपल्याला खूप चांगलं आपलं काहीतरी व्हायचं असेल ना, तर अगोदर थोडं दुःख सहन करणं, थोडंसं ताणतणाव सहन करणं, थोड्याशा वाईट प्रसंगातून जाणं,
ही आपल्याला करावं लागणार आहे, त्यावेळेस आपल्याला कुठं तर चांगले दिवस येत असतात. आणि कधीही माझा तुम्हाला पर्सनल अनुभव सांगते, कधीही आपले जर चांगले दिवस जास्त आपल्याकडे येणार असतील, आपलं चांगलं व्हायचं असेल, आपल्या म्हणजे आयुष्यातून दुःख आपलं काय सगळं म्हणली म्हणजे त्याची भरपूर असं निघून जायचं असेल आणि सगळं आता आपलं सेटल होणार असलं आयुष्यात आपण ना, त्यावेळेस अगोदर म्हणली नाही आपल्याला भरपूर स्ट्रगल करावं लागतंय, भरपूर मेहनत घ्यावं लागते आणि मग आपल्याला कुठं तर आपण चांगलं सक्सेस होते असं असते. त्यामुळं जास्त काय विचार करायचा नाही कोणाचा, सगळ्याचं चांगलं चाललंय, त्यांचं आपलं जसं चांगलं चाललंय तसंच त्यांचं पण चांगलं होऊ दे, ही इच्छा मनात ठेवायची आणि आपण सुखी जगायचं. आणि मग कसं आहे पण माहितीये का, जी माणूस सुखी जगते ना त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा ते तेज दिसते. तुम्ही कधी पण बघा, जी माणसं सुखी असतात ना त्यांचं बघा तुम्ही, त्यांचं सुख त्यांच्या चेहऱ्यावर बघितल्या दिसते. आणि काय कायचं बघा म्हणजे असे समजते, माणसाकडे बघून सुद्धा समजते की माणूसचा स्वभाव काय आहे, हे त्याच्या चेहऱ्यावर जे बघून जे समजते म्हणतात ना, ते एकदम खरं आहे. कारण पूर्वीची माणसं म्हणायची ना की ह्याच्या तोंडाकडे बघितल्यावरच समजते की ह्याच्या मनात काय चाललंय. ते तसा अनुभव त्यांना आलेला असतो आणि म्हणून ते बोलत असतात. ते आपल्याला त्या वयात गेल्यावर समजतंय. तर तुम्हाला सांगते मी, कसं असते, एखाद्याचा चेहरा पाहिला ना तर आपल्याला लगेचच समजते की याचं म्हणजे माइंड कसं असते. कारण भरपूर लय दुसऱ्याचा विचार करणारे आणि दुसऱ्याचं वाईट चिंतन माणसाच्या चेहऱ्यावर बघा कायम 12 वाजलेले असतात. आणि जी माणसं कोणाचाही विचार करत नाहीत, निवांत आपल्या लाईफमध्ये एकदम रिलॅक्स जगतात, फ्री माइंडेड असते, त्या माणसाच्या चेहऱ्यावर एकदम लक्ष्मी असते, तेज असते. आणि तो माणूस सुद्धा असा भरपूर दिवस आपलं आयुष्य एन्जॉय करू शकतो. म्हणजे त्याचं मन असं तरोताजं आणि म्हणजे एकदम हे असते, फ्री असते. त्यामुळे त्याला ना असं त्याच्या चेहऱ्यावर असं दुःख जाणवत नाही आणि लगे ओळखू येते की हे माणूस एकदम फ्री मनाचा आहे. आणि म्हणून पुढचा माणूस सुद्धा ना त्याच्यासोबत वागताना असं एकदम फ्री माइंडेड वागतोय बघा. तर असो जे आयुष्यात आलेले काही थोडेसे अनुभव असतात ते आपण म्हणजे घेतलेले असतात, ते आपल्याला समजते की लाईफ जगल्यानंतर काय काय आपल्या आयुष्यामध्ये चेंज होते. तर असो, इथंच व्हिडिओचा एंड करते. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.